शिमगोत्सव म्हटला की समोर येतात विविध रंगी प्रथा आणि परंपरा। महाड तालुक्यातील गवळीआळी भागात होळीच्या दिवशी चक्क देवदानव युद्ध खेळले जाते। यावेळी होळीची पूजा केल्यानंतर होळीला होम लागतो। त्यानंतर जळती लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा इथे पाळली जाते। यालाच देवदानवाचे युद्ध असं म्हटलं जातं। पूजा केल्यानंतर होम पेटतो आणि जळती लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकली जातात। या युद्धात कोणीही भाजत नाही अथवा कोणीही जखमी होत नाही, हे विशेष आहे। हा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। होळीसाठी वस्तुरूपी ठेवलेला प्रसाद आळीतील एक गट होळी लागताच पळवतो। त्यामुळे आळीतील दुसऱ्या गटाला हा प्रसाद मिळत नाही आणि म्हणून प्रसाद घेऊन गेलेला गट दानव होतो, तर प्रसाद न मिळालेला गट हा देव। यानंतर या दोन्ही गटांमध्ये युद्धास सुरुवात होते। हे दोन्ही गट एकमेकांवर होळीमधील जळती लाकडं फेकतात आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची युद्ध स्वरूप प्रथा पार पाडली जाते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।